नमस्कार, श्री स्वामी समर्थ. जय महाकाली सर्वांना. मी तुम्हा सर्वांचे आपल्या या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आणि तुमचा आजचा दिवस खूप छान, सुखाचा, मंगलमय जावो. त्याचबरोबर तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन माहितीच्या व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 24 जुलैला आलेली आहे आषाढी अमावस्या. आषाढी अमावस्येला दीप अमावस्या किंवा दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते. या आषाढ अमावस्येचा प्रारंभ रात्री 2:28 सुरू होणार आहे आणि समाप्ती ही दुसऱ्या दिवशी 24 जुलैला रात्री 12:40 होणार आहे. उदय तिथीनुसार ही आषाढ अमावस्या दीप अमावस्या ही 24 जुलैला म्हणजे गुरुवारी साजरी केली जाणार आहे. बघा, प्रत्येक महिन्याला ही अमावस्या तिथी येत असते, परंतु प्रत्येक महिन्याच्या येणाऱ्या प्रत्येक अमावस्येचे हे वेगवेगळे असे महत्त्व असते. आषाढ अमावस्या ही आपण दीप अमावस्या म्हणून साजरी करत असतो. या दिवशी आपल्या घरातील सर्व दिवे, फक्त ते वापरण्यातील असो किंवा आपण वापरत नाही असो, ती देखील दिवे आपण स्वच्छ घासून पुसून स्वच्छ करायची आहेत आणि नंतर त्यांची आपल्याला एका चौरंग किंवा पाटावर मांडणी करून त्यांचे पूजन करायचे आहे. दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते. ज्या प्रकारे दिव्यांचा प्रकाश हा लख्ख असतो, तसाच लख्ख प्रकाश आपल्या आयुष्यात यावा यासाठी आपण दीप अमावस्या ही साजरी करत असतो आणि म्हणून ही अमावस्या सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात महत्त्वाची अमावस्या मानली गेलेली आहे. या आषाढ अमावस्येच्या दिवशी आषाढ महिन्याची समाप्ती होऊन पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे. या आषाढ अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि आपल्या पितरांचे सेवा केली जाते, त्यांचे पूजन केले जाते. त्याचबरोबर आषाढी अमावस्या आणि दीप अमावस्या ह्या बरोबरच येत्या म्हणजे 2025 मध्ये गुरु पुष्यामृत योग देखील आलेला आहे. म्हणजे हे सर्व एकत्रच आलेले आहेत. म्हणून उद्याचा जो गुरुवार आहे, जी आषाढी अमावस्या आहे, ती अतिशय उपयुक्त आणि आपल्याला अत्यंत फलदायी ठरणारी अशी ही अमावस्या आहे. बघा, आषाढ अमावस्या बरोबर गुरु पुष्यामृत योग आलेला आहे आणि हा योग हा आपल्या या वर्षातील सर्वात प्रथम असा योग आलेला आहे. 24 गुरूंचा म्हणजे 24 पुष्यांचा नक्षत्रांचा राजा म्हणजेच गुरु पुष्यामृत योग असं मानलं जातं. तसेच या आषाढ अमावस्येच्या दिवशी मासिक शिवरात्री देखील आहे आणि या दिवशी 3 राजयोग आणि अनेक असे शिव संयोग हे एकत्र आलेले आहेत, ते देखील 24 वर्षांनी. यापूर्वी असे योग 2000 मध्ये शिवरात्रीला तयार झालेले होते आणि अगदी 24 वर्षाच्या काळानंतर ह्या आषाढ अमावस्येला हा योग तयार झालेला आहे. म्हणून या दिवशी काही सेवा उपाय केल्यामुळे संपत्तीचे सुख तर आपल्याला निश्चित मिळणारच आहे, परंतु आपले उत्पन्न देखील पूर्वीपेक्षा दुप्पट होणार आहे. या आषाढ अमावस्येच्या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणून या दिवशी अनेक जण पवित्र नद्यांवर जाऊन स्नान करत असतात, तीर्थस्थानी जाऊन स्नान करत असतात. परंतु अगदी सर्वांनाच या दिवशी तीर्थस्थानी जाऊन नद्यांवरती जाऊन स्नान करणे शक्य नाही होत आणि म्हणून आपण घरच्या घरीच आपण जेव्हा आंघोळ करणार आहोत, तेव्हा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये एक अशी वस्तू टाकायची आहे. ही वस्तू आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने आपल्या जीवनातील सर्व शत्रू नाश होतात. त्याचबरोबर 7 पिढ्यांचा पितृदोष नष्ट होऊन आपल्या कुटुंबावर कधीच वाईट संकट येत नाही. तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, मध्ये स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. तत्पूर्वी आपण जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तसेच असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी देखील बेल आयकॉन देखील नक्कीच क्लिक करा, म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल, शेअर करेल, त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल आणि तुम्ही ह्या चॅनलवरचे भक्तिमय माहितीपूर्ण एक देखील व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितला जाणारा उपाय आहे तो आपल्याला आषाढ अमावस्या दीप अमावस्येच्या दिवशी म्हणजे गुरुवारी करायचा आहे. गुरुवारी अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठून हे स्नान केले तरी देखील चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता स्नान करत असतात आणि ब्रह्ममुहूर्त या वेळेवरती सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये
सक्रिय असतात आणि म्हणून आषाढ अमावस्येच्या दिवशी तुम्ही सकाळी पहाटे 4:30 ते 5:30 या वेळेमध्येच आंघोळ करण्याचा, स्नान करण्याचा प्रयत्न नक्की करा. जर तुम्हाला या वेळेमध्ये स्नान करणे शक्य झाले नाही तर तुम्ही जेव्हा केव्हा स्नान करणार आहात तेव्हा या वस्तू तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. कारण पहा, काही दिवसांचे महत्त्व, काही तिथींचे महत्त्व हे खूप जास्त असते आणि त्यातल्या त्यात अमावस्या तिथी म्हटले तर स्नानाला विशेष असे महत्त्व दिले जाते आणि म्हणूनच आपला उद्धार करण्यासाठी, आपल्या जीवनातील सर्व दुःख, अडचणी, संकट दूर करण्यासाठी आषाढ अमावस्येच्या दिवशी आपल्याला हा उपाय नक्की करायचा आहे. आपल्या घरातील अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत हा उपाय प्रत्येक व्यक्तींनी करायचा आहे. अगदी बऱ्याच वेळेस आपण खूप मेहनत, कष्ट करून देखील आपली इच्छा पूर्ण होते असेच नाही आणि म्हणून आपल्या कष्टाला, मेहनतीला यश मिळावे, आपल्या ज्या काही इच्छा आहेत, मनोकामना आहेत त्या संपूर्ण व्हाव्या, यासाठी आपल्याला हा उपाय अमावस्या या तिथीला करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पैसा असावा ही तर सर्वांचीच इच्छा असते. अगदी माझी, तुमची सर्वांची इच्छा असते. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सुख, संपत्ती, पैसा, आर्थिक आपल्याला मिळावा आणि त्याच्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीची, कुबेरांची आपल्याला कृपा प्राप्ती व्हावी आणि आपल्याला आयुष्यात कधीही आर्थिक टंचाईचा सामना करावा लागू नये, सदैव आपल्या कष्टाला, आपल्या मेहनतीला यश मिळावे, यासाठी हा उपाय अमावस्या या तिथीला खूप प्रभावी मानला जातो. बघा, असे बऱ्याच वेळा घडते जेव्हा आपण भरपूर मेहनत करतो, खूप कष्ट करतोय, परंतु तेव्हा आपल्याला मनासारखा मोबदला मिळत नाही, मनासारखे पैसे आपल्याला मिळत नाहीत किंवा आपल्याकडे पैसा येतो परंतु तो पैसा आपल्याकडे जास्त वेळ टिकत नाही. अगदी अनावश्यक अडचणी येतात, काही ना काहीतरी संकट येतात आणि त्याच्यामध्ये आपला आलेला पैसा तो आपल्या हातातून पूर्णपणे जातो. तसेच तुमच्या आयुष्यामध्ये जर एखादा शत्रू असेल, आता शत्रू आपल्याला माहित नाही आपल्या आयुष्यामध्ये कोण आपले शत्रू आहेत. गुपित शत्रू असतात, काही आपल्यावरती, आपल्या नातेवाईक असतात, शेजारी असतात, ते आपल्यावर जळत असतात, त्यांची देखील नजरबाधा आपल्यावर होत असते आणि अशा प्रकारच्या शत्रूंमुळे आपल्यावर काही अडचणी येत असतील, शत्रूंमुळे आपली प्रगती थांबत असेल, अशा वेळेस आपल्या आयुष्यातील शत्रू दोष पूर्णपणे नष्ट करण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत प्रभावी ठरणारा आहे. जेव्हा आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकतो तेव्हा आपले शरीर हे शुद्ध होऊन जाते, आपले शरीर हे पवित्र होते. तसेच बऱ्याच वेळा आपण आपल्या घरातून एखाद्या ठिकाणी बाहेर जात असतो आणि जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा तिकडची जागा ही कशा प्रकारे आहे आपल्याला कळत नाही. कधी कधी आपण ज्या ठिकाणी गेलेलो आहोत तिकडची जी जागा, तिकडची जी वास्तू असते ती चांगली नसते, त्या जागेवर काहीतरी वाईट घटना, विपरीत घटना घडलेल्या असतात आणि जेव्हा आपण त्या जागेवर जाऊन थांबत असतो आणि ज्या वेळेस आपण त्या जागेवर जातो त्या ठिकाणी जी नकारात्मक ऊर्जा असते, त्या ठिकाणची वाईट शक्ती जी असते तर ती आपल्यामध्ये प्रवेश करते, आपल्यावर हावी होते आणि त्या शक्तीबरोबरच आपण आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतो आणि अशा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये आल्यामुळे काही समस्या, अडचणी आपल्या घरात, आयुष्यामध्ये येऊ लागतात. म्हणूनच प्रत्येक अमावस्या या तिथीला, तीर्थस्नानाला हे अत्यंत महत्त्व दिले जाते. कारण अमावस्या ही एक अशी तिथी आहे जी महिन्यातून एकदा येते आणि या तिथीला आपण काही नकारात्मक शक्ती, ऊर्जा पूर्ण नष्ट करण्यासाठी काही सेवा, उपाय करत असतो, तर त्या दिवशी त्या अत्यंत प्रभावी ठरत असतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला अमावस्येच्या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठायचे आहे. आपण पहाटे उठल्यावर आपल्याला एक काचेची वाटी घ्यायची आहे आणि ह्या काचेच्या वाटीमध्ये आपल्याला जाडे मीठ घ्यायचे आहे. तुमच्याकडे जाडे म्हणजे खडे मीठ नसेल तरी काही हरकत नाही, तुम्ही जे नॉर्मल आपण मीठ वापरतो ते मीठ घेतलं तरी देखील चालेल, परंतु खडे मीठ घेतलं तर अत्यंत प्रभावी ठरते. मीठ घेऊन झाल्यानंतर काचेच्या वाटीमध्ये आपल्या घरामध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत, अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत जेवढी व्यक्ती आहे, सर्वांच्या म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा ती वाटी उतरवायची आहे. सर्वांवरून, प्रत्येक व्यक्तीच्या अंगावरून आपल्याला 7 वेळा ती वाटी उतरवायची आहे आणि नंतर शेवटी ती वाटी आपण आपल्या बाथरूमच्या ठिकाणी, म्हणजे बाथरूम मध्ये आपण घेऊन ती ठेवायची आहे. ज्या ठिकाणी आपण सर्व स्नान करणार आहोत तिकडे ती ठेवायची आहे आणि जेव्हा आपल्या घरातील व्यक्ती स्नान करण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी बाथरूम मध्ये जाणार आहेत तेव्हा त्यांनी त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामधील त्या वाटीतील थोडे थोडे मीठ, अगदी थोडे थोडे मीठ आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे.
सोबतच आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी तुरटीचा चुरा आपल्याला टाकायचा आहे। तुरटीचा चुरा नसेल तर आपण थोडीशी तुरटी आपण पाण्यामध्ये टाकायची आहे। तुरटी ही पाणी स्वच्छ करते, परंतु अमावस्येच्या दिवशी आपण जर अंघोळीच्या पाण्यामध्ये तुरटी टाकली तर आपले शरीर देखील शुद्ध होऊन जाते। तुरटीचा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती पूर्णपणे नष्ट होते। मग बघा, आपण जर आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुरटी टाकली तर आपल्या शरीरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असेल, प्रभाव पडला असेल नकारात्मक गोष्टींचा, तर तो देखील पूर्णपणे नष्ट होऊन जातो। तुम्ही तुरटी अगदी बारीक करून चुरा टाकला तरी चालेल किंवा अगदी छोटासा खडा पाण्यामध्ये टाकला तरी चालेल। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर पितृदोष लागलेला असेल, आपल्या घरामध्ये पितृदोष लागल्यामुळे काही अडचणी समस्या उद्भवलेल्या असतील तर आपल्याला पाण्यामध्ये काही काळे तिळाचे दाणे देखील घालायचे आहेत। यामुळे प्रखरातील प्रखर पितृदोष हा दूर होण्यासाठी नक्की मदत होतो, कारण काळे तीळ हे पितरांना अत्यंत प्रिय असतात आणि जेव्हा आपण आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकतो तेव्हा आपला पितृदोष हे पूर्णपणे दूर होतो। तसेच या दिवशी आपण पवित्र गंगेवर जाऊन स्नान करू शकत नाही, परंतु घरच्या घरीच आपण जेव्हा अंघोळ करणार आहोत, आपण त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी 1 चमचाभर आपल्याला गंगाजल घालायचे आहे, टाकायचे आहे। आता तुमच्याकडे जर पवित्र गंगा नदीचे हे तीर्थ असेल, पाणी असेल किंवा एखाद्या पवित्र नदीचे पाणी असेल तर ते तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता। नसेल तर ज्या ठिकाणी पूजेचे साहित्य मिळते त्या ठिकाणी तुम्हाला गंगाजल हे अवेलेबल नक्की होऊन जाते। मग तुम्ही बाजारातून गंगाजलची छोटीशी बॉटल आणा आणि त्यातील थोडंसं पाणी आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका, जेणेकरून आपल्याला पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करण्याचे पुण्य भाग्य लाभेल। त्याचबरोबर या आषाढ अमावस्ये दिवशी गुरु पुष्यामृत योग सुद्धा आलेला आहे। योगायोगाने हे दोन्हीही योग एकत्र आलेले आहेत। ही अगदी सुवर्ण संधीच आहे। त्यामुळे आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी चिमूटभर हळद देखील टाकायची आहे, कारण बघा, अमावस्या आणि गुरु पुष्यामृत योग हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना समर्पित असतो आणि भगवान विष्णूंना ही अत्यंत प्रिय अशी हळद असते। त्याच्यामुळे बघा, भगवान विष्णू देखील प्रसन्न होतात आणि भगवान विष्णू प्रसन्न झाली की माता लक्ष्मी आपोआप आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या आयुष्यामध्ये कोणतीही आर्थिक टंचाई आपल्याला फेस करावी लागत नाही। त्याचबरोबर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण ज्या वेळेस हळद टाकून आपण अंघोळ करणार आहोत तेव्हा आपलं गुरुबळ देखील स्ट्रॉंग होतो। त्याचबरोबर देवी लक्ष्मी आणि कुबेरांचा आशीर्वाद देखील आपल्याला एकाच ठिकाणी प्राप्त होतो, एकाच वेळेला प्राप्त होतो। तर ह्या वस्तू टाकून आपल्याला स्नान करायचे आहे। आपल्याला अंघोळ करत असताना म्हणजे बघा, पाणी जेव्हा आपण आपल्या अंगावरती टाकतो तेव्हा आपल्याला हर हर गंगे किंवा ओम पितृदेवताय नमः असं मंत्र म्हणायचे आहे, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः यापैकी अगदी कोणताही मंत्र आपल्याला 11 वेळेस म्हणायचा आहे। आपले जेव्हा स्नान होणार आहे म्हणजे अंघोळ करून आपण जेव्हा बाहेर येतो, आपण पूर्ण रेडी झाल्यावरती आपल्याला एका तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ घालायचे आहेत आणि ते तांब्या भरलेलं पाणी आपण आपल्या घराच्या दक्षिण बाजूला म्हणजे आपल्या घराच्या बाहेर आलो तरी देखील दक्षिण दिशेला तोंड करून उभे राहायचे आहे। आता दक्षिण दिशा का, तर दक्षिण दिशा ही आपल्या पितरांची दिशा मानली जाते आणि अमावस्येच्या दिवशी आपले पित्र हे दक्षिण दिशेवरून येत असतात। म्हणजे ते बघा, अमावस्येच्या दिवशी मृत्यू लोकांकडून आपल्या पृथ्वीवर दक्षिण दिशेने येत असतात आणि जेव्हा आपण हे तिळाचे पाणी त्यांना अर्पण करतो तेव्हा ते अत्यंत प्रसन्न होतात। त्याचबरोबर आपल्या कुटुंबावरती ते प्रसन्न होऊन आपल्या कुटुंबाला भरभरून आशीर्वाद देखील देत असतात। आपल्याला पितृदोष हा 3 पिढ्यांचा लागत असतो, म्हणून आपल्याला पितृदोष नष्ट करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी दक्षिण दिशेला उभे राहून दक्षिण दिशेला तोंड करून हे पाणी त्यांना अर्पण करायचे आहे। आणि याच्यानंतर आपल्या घरातील देवघर छान स्वच्छ करून घ्यायचे आहे। देवघरातील सर्व देवी देवतांचे टाक मूर्ती छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, अभिषेक करायचा आहे त्यांचा, कारण दुसऱ्या दिवशी लगेचच श्रावण महिना सुरू होणार आहे। त्याचबरोबर जेवढे आपल्या घरामध्ये दिवे आहेत, अगदी छोट्यातील छोटी दिव्या मोठ्यातील मोठी समईपर्यंत जेवढे दिवे आहेत तेवढे दिवे स्वच्छ घासून पुसून घ्या, त्यांची छान पूजन करा। आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये धूप दीप अगरबत्ती लावून आपल्या घरातील वातावरण अगदी प्रसन्न आनंदीमय करा। त्याचबरोबर आषाढ अमावस्येच्या दिवशी पूर्ण दिवसभर आणि रात्रभर एक दिवा आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे। हा दिवा तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा कोणताही लावू शकता। आपल्याला दीप अमावस्या साजरी करायची आहे म्हणून अखंड तुम्हाला दिवा हा लावायचा आहे, अगदी आवर्जून सर्वांनी लावावा।
बघा, दिवा लावल्यामुळे काळोखामध्ये लख प्रकाश पडतो. म्हणूनच आपण आपल्या आयुष्यामध्ये देखील या दिव्याप्रमाणे लख प्रकाश घेण्यासाठी, पाडून घेण्यासाठी आपल्याला दीप अमावस्येच्या दिवशी हा एक अखंड दिवा आपल्याला दिवसभर, रात्रभर आपल्या घरामध्ये प्रज्वलित करून ठेवायचा आहे. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी दान करणे हे देखील अत्यंत शुभ मानले जाते. आपल्या पितरांच्या स्मरणार्थ देखील आपण हे दान केले तर अतिशय उत्तम ठरते. आपले पित्र आपल्यावर अनेक प्रसन्न होतात. म्हणून आपल्या यथाशक्तीप्रमाणे गरजूंना आपण आपल्या इच्छेने काही ना काहीतरी नक्की दान करण्याचा प्रयत्न अमावस्येच्या दिवशी नक्की करावा. त्याचबरोबर आपण अमावस्येच्या दिवसभरामध्ये कधीही आपल्या जवळ कुठे मारुतीरायाचे मंदिर असेल तर त्या ठिकाणी आपण काळे तीळ, नारळ, गूळ, फुटाणे घेऊन मारुतीचे दर्शन करायचे आहे. त्या ठिकाणी नारळ, गूळ अर्पण करायचं आहे, फुटाणे अर्पण करायचे आहे. कारण अमावस्येच्या दिवशी बघा मारुतीरायाचे देखील सेवा पूजन केले जाते. त्याचबरोबर आषाढी अमावस्येच्या दिवशी मासिक शिवरात्री देखील आहे. भगवान महादेवांना ही मासिक शिवरात्री समर्पित असते. म्हणून मंदिरात म्हणजे महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या शिवलिंगावरती जल अभिषेक देखील नक्की करा. त्याचबरोबर आपण शिवलिंगावर जे पाणी अर्पण करणार आहोत त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ देखील घाला आणि त्याचबरोबर बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करा. पांढरी फुले अर्पण करून ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा हर हर महादेव असा जप करा. भगवान महादेव हे भोळे भंडारी आहेत. महादेव आपल्या प्रत्येक भक्तावर लगेचच प्रसन्न होतात. म्हणून आपण आवर्जून महादेवाची सेवा देखील नक्की करायची असते. तर आषाढी अमावस्या, दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला ह्या सेवा उपाय नक्की करायच्या आहे, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये आपलं जे पुढचं फ्युचर आहे, आपल्या घरामधील जी व्यक्ती आहेत त्यांच्या पूर्ण कामामध्ये त्यांना यश प्राप्त व्हावं. त्याचबरोबर आपल्या घराचं वातावरण सकारात्मक राहावं. कोणतीही संकट, कोणतीही बाधा आपल्या घरावर कधीही येऊ नये म्हणून हे उपाय नक्की करा. आजची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर नक्कीच आपल्या या माहितीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीच्या सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.